महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे पाकिस्तानकडून सध्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। अवघ्या 3 तासातच पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालाय। या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे। नौशेरा आणि उधमपूरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय, तर राजौरी बारामुल्लामध्येही पाकिस्ताननं गोळीबार केल्याची माहिती आहे। जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू येतोय। गोळीबारानंतर सांबामध्ये सायरनचा आवाज देखील ऐकायला आला। शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली, तर नौशेरा आणि अखनूरमध्येही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली। दुसरीकडे भारताच्या वतीनं पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। तर पुन्हा एकदा पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालाय अशी या संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी डॉक्टर सुरेश वंजारी सर आहेत। सर, तोच प्रश्न खरं तर वारंवार सूत्रांकडून ही माहिती मिळते की पाकिस्तानकडून कदाचित शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। अवघ्या 3 तासातच पाकिस्ताननं आपला जो खरा रंग आहे तो दाखवलेला आहे, कारण नौशेरा आणि उधमपूरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले, ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आलेली आहे। सर, मला नाही वाटत ऍक्च्युली टू बी फ्रँकली शस्त्रसंधीचा हा कम्युनिकेशन टू द फ्रंट लाईन पीपल, हे स्मॉल पॉकेट्स असतात वगैरे, ट्रेंचेस वगैरे असतात, तिथे पोहोचायला वेळ लागतो, त्या कमांडरच्या माहिती कळायला वेळ लागतो। आणि या गोष्टी आहे अनुभवल्या आहेत। म्हणजे ऍक्च्युली ज्यावेळेस सीज फायर झाली 1965 साली, हा फ्रंट लाईन मध्ये पोहोचायला बराच वेळ लागला होता, लागलीच ते पोहोचत नाही। बरं, हे फ्रंटलाईन पर्यंत पोहोचण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? कशा प्रकारे हे काम करतं? ग्राउंड लेवल पर्यंत हा मेसेज जायला साधारणतः किती वेळ लागू शकतो सर? आर्मी का कोर असतं, कोर म्हणजे कमांड असते, कोर असतो, त्याच्यानंतर तुमच्या ब्रिगेड असते, डिव्हिजन असते, ब्रिगेड असते। त्या हाय लेवल डिसिजन होतात, या सगळ्या कम्युनिकेट थ्रू प्रॉपर चॅनल होत असतात। टॉम डिक अँड हॅरी कॅनॉट हिअर ऑर डू दिस, इट इज अ कम्युनिकेशन टू द ब्रिगेड लेवल, ग्राउंड लेवल पर्यंत, सेक्शन लेवल पर्यंत पोहोचल्या पाहिजे। सेक्शनच्या म्हणजे कंपनी कमांडर लेवल प्रमाणे किंवा प्लाटून कमांडर लेवल पर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, तर ते थांबतं। माझ्या मताप्रमाणे मला वाटतं कम्युनिकेशन झालेलं नाहीये संपूर्ण, ते इट विल स्टॉप बाय टुमॉरो, इट शुड स्टॉप असं मला वाटतं। उद्यापर्यंत कदाचित हे थांबायलाच पाहिजे अशीच अपेक्षा आपण करतो। सर, तुमचा अनेक वर्षांचा अनुभव आहे, अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये सर्वात मोठं चॅलेंज असतं ते आर्मी पुढे। जी आर्मी किंवा जी टीम रहिवाशी वस्तीमध्ये जी काम करत असते, कारण वारंवार स्फोटांचा आवाज ऐकू येत असतो, ड्रोन हल्ले सुरू असतात, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा नागरिक घाबरतात तेव्हा त्यांना कशा प्रकारे हँडल केलं जातं किंवा कशा प्रकारे एकंदरीतच हे हाताळलं जातं सर? हा प्रश्न आता 71 वॉर होतो त्यावेळेस वी वर म्हणजे बेसिकली मेनी लेक्चर्स आय गिव्ह की जर बॉम्बस्फोट झाला तर त्यांना हेही समजावून सांगितलं घाबरू नका, मुंबईपर्यंत पाकिस्तान पोहोचू शकतच नाही म्हटलं कुठल्याही परिस्थितीमध्ये। पण समजा जर झालं, कारण त्यावेळेस ते अँटी एअरक्राफ्ट गन ते ट्रेसर हे होत होते। आता हा वॉर हे बरंच चेंज झालेलं आहे। आता तशा बंदुका इथे आपण वापरायचा तसा प्रसंग येत नाही, कारण एअर डिफेन्स इतका पॉवरफुल झालेला आहे आपला की पाकिस्तानातून एखादा रॉकेट सोडायचं विचारलं इंडिया, ते तिथल्या तिथेच उडवण्याची ताकद आपल्याकडे आलेली आहे। म्हणजे हे 71 वॉर मध्ये सुद्धा ज्यावेळेस पाकिस्तानच्या कराची बंदरातल्या मोठी डिस्ट्रॉयर दॅट इज PNS शहाजहान आणि खैबर, यामध्ये मोठी शिप्स होत्या। त्या हे जे काही आता जे टेक्निक चालू झाले S-400 वगैरे वगैरे, ही जे मोर डेव्हलप्ड वेपनरी आहे, कारण त्यावेळेस ते रशियाचीच मिसाईल बोटनी हे कार्य केलं होतं। मलाही आम्ही ड्युटीवरती असायचो 2-2 तास असे सिव्हिलियन, माझगाव डॉकमध्ये होतो मी, तर ह्या ड्युटी असे अलॉट केल्या तर त्यावेळेस होतं। आता जर हे झालं तर कदाचित गावातून एज्युकेट केलं जातं माणसाने की बॉम्ब पडलं तर कसं करावं, जमिनीवर झोपावं, तुम्ही बिल्डिंग मधून एखादी ग्राउंड लेवलला पोहोचा, किंवा कुठे ट्रेंच असेल कुठे किंवा उघड गटर असेल तर गटारात जाऊन बसा। म्हणजे कारण त्याचे स्प्लिंटर उडतात, त्याच्यात आपण दिवाळीमध्ये जसं झाड लावतो तसे स्प्लिंटर जिथे बॉम्ब पडतो तिथे झोपलं
तर तुम्हाला काही त्रास आता म्हणजे बॉम्ब म्हणजे मोठा झाला तर तुम्ही मरू शकता, नाही असं नाही, पण त्याचे स्प्लिंटर असतात त्याची कॅज्युअलिटीज होतात ऍक्च्युअली. निश्चित. त्यामुळे एज्युकेट करायचं, मग लाईट लाईट घालवा वगैरे. त्यावेळेस वी यूज टू एज्युकेट द पीपल इन अराउंड लोकॅलिटी वगैरे. जयपूरमध्ये मी 2-3 लेक्चर झाली होती त्यावेळेस मी दिली होती त्यांना. निश्चित. तर अवघ्या 3 तासातच पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. अवघ्या 3 तासातच पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार सुरू झालाय. नौशेरा आणि उधमपूरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय, तर श्रीनगरमध्ये देखील स्फोटांचे आवाज ऐकू आले. हे व्हिज्युअल्स आपण बघतोय, ही जी दृश्य आपण बघतोय लोकशाहीच्या माध्यमातून, ती व्हिज्युअल्स आहेत की कशा प्रकारे पाकिस्ताननं पुन्हा एकदा हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. ड्रोन कसे आहेत, त्या ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मात्र भारत देखील चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला देतोय. पाकिस्तानचे जे हे ड्रोन आहेत ते भारतानं हवेतच उडवून टाकलेले आहेत, उडवून लावलेले आहेत. शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर जम्मूमध्ये आता ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे, तर नौशेरा आणि अखनूरमध्येही ब्लॅकआउट करण्यात आलाय. तर पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपण पुन्हा एकदा सुरेश सरांकडे जाऊयात. सर, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही सांगितलं की तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता आणि कसं मोठं चॅलेंज आर्मी पुढे असतं. यासोबतच मला वाटतं सर, आता खरं वेळ आलेली आहे, पाकिस्तानला हे समजायला हवं की ज्या प्रकारे ते दहशतवाद्यांना मदत करतायत, ज्या प्रकारे दहशतवादी तिथे शरण जातात, त्यांनी आता त्यांना शरण देणं कुठेतरी थांबवायला पाहिजे, जेणेकरून अशी परिस्थिती भविष्यात पुन्हा कधी उद्भवणारच नाही, निर्माणच नाही होणार. असं कधी होईल असं मला वाटत नाही. बरोबर. कारण पाकिस्तानचे जे काही रूलर्स आहेत, मिलिटरी रूलर्स आहेत, त्यांचे काही कॉन्स्टिट्यूशन आपल्या कॉन्स्टिट्यूशन सारखी नाहीये, लोकशाही नाहीये आहे. तिथे जो सत्ता हातात घेण्याकरता त्यांना मिलिटरीला सांभाळावंच लागतं. आणि मिलिटरीच्या त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे त्यांना जर वाटलं की सिव्हिल मुलकी सरकार जर व्यवस्थिशीर चालत नाही तर त्या आर्मी टेक्स ओव्हर इट. आता हा जो त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे हे झाल्यामुळे गडबड तर होतच असते. म्हणून तर पाकिस्तानमध्ये लोकशाही किंवा हे रुजली गेली नाहीये. आणि त्यामुळे हे जे काही प्रॉक्सी वॉर पाकिस्तानला करावंच लागतं आणि ते पुढेही होईल. त्यात काय हे म्हणजे ते थांबेल असं मला वाटत नाहीये. आता जो पण इंडियाचा स्टँड जो आहे तो खरोखरीच म्हणजे इंडिया वी हॅव गॉट अ सुपर पॉवर झालोय आपण. म्हणजे तसं तर इतर फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, बट वी आर क्वाईट केपेबल. आता जरी तू म्हटलीस की शस्त्रसंधी झालं तर आपण काय करू शकतो, झालं तर तसं झालं तर इट विल बी कन्फर्म शॉर्टली. त्याच्या काही तासामध्ये ते कन्फर्म होईल हे होतंय काही तिथे कम्युनिकेशन गॅप आहे ते हे होईल. आणि जसं झालं तर वी ऑल्सो रिटॅलिएट, नो क्वेश्चन. बरोबर. सर, याच निमित्ताने आज पुन्हा एकदा ऍक्ट ऑफ वॉरचा उल्लेख झालेला आहे. भारतानं निर्णय घेतलेला आहे ऍक्ट ऑफ वॉरचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.